13 डिसेंबर 2001 भारतीय संसदेच्या इतिहासातला काळा दिवस. भारतीय लोकशाहीवरचा सर्वात मोठा हल्ला. वेळ सकाळी 11:40. लाल दिव्याची एक अँबॅसिडर कार संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरली. कारवर गृह मंत्रालयाचं आणि संसदेचं स्टिकर असल्यानं अतिशय कडक सुरक्षेचं कवच भेदून ही कार थेट आत शिरली. मुख्य गेटच्या आतमध्ये शिरल्यावर कारमधल्या एका दहशतवाद्यानं हँड ग्रेनेडचा स्फोट केला आणि स्वतःलाही उडवून दिलं. इतर दहशतवाद्यांनी AK-47 रायफलमधून अंधाधुंद गोळीबार सुरू केला. तोपर्यंत हा दहशतवादी हल्ला असल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. अधिवेशन सुरू असल्यानं खासदार, मंत्री आणि VVIP संसदेत उपस्थित होते. हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी बाहेर पडल्या होत्या. उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्यासह 100 पेक्षा जास्त खासदार सेंट्रल हॉल आणि परिसरात होते. हल्ला करून खासदार आणि मंत्र्यांना ओलीस ठेवण्याची दहशतवाद्यांची योजना होती. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत सेंट्रल भवनचे दरवाजे बंद केले आणि मोठा अनर्थ टळला. कारमध्ये असलेल्या 5 कडव्या दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे संसद परिसराला युद्धाचं रूप आलं होतं. सुरक्षा जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत 5ही दहशतवाद्यांना ठार केलं आणि अर्धा तास चाललेलं हे थरार नाट्य अखेर संपलं. यात 7 जवान शहीद झाले तर गोळीबारात 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. आता अफजल गुरुच्या फाशीनं या शहीदांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली मिळाली. आज सुबह तिहाड़ जेल में उनको फांसी दी. आज हमको न्याय मिला है, जो मतलब इतने सालों बाद जो आज फैसला हुआ. ब्यूरो रिपोर्ट, IBN लोकमत.